मित्रांनो आता चाललोय फिशिंगला. कमी जाणार पाणी ना कमी झालं. काल कसली होती बघितलंय का? उवाळला बघ, होडी जाऊ शकतात असं ना. एक रॉड आहे ते 6 आहेत छोटे. आणि आता एका साईडला जाऊया आणि करूया. कसलं खूप शांत झालं दाजी. पूर्ण पाणी उवाळ. बघूया कसले मासे आपल्याला भेटतात मित्रांनो. आता आपण समुद्राच्या राईट साईडने ते इकडे तळकीर बोलतात त्या ठिकाणी जात आहोत फिशिंग ट्राय करायला. तर मित्रांनो आता आपण आलोय फिशिंगला आणि आपल्यावर 2 गोव्यावरनं माणसं आले. हा एक आहे आणि हा एक आहे. हे काळाकाडीमध्ये एकदम फिशिंग करणार एक्सपर्ट. हा सीताराम गावकर, हा अश्वेक गावकर. आणि कालच्या तिकीट मध्ये सीताराम कोण होता? तू होता. त्याच्या तिकीट वरून आम्ही याला घेऊन आलो. पण एकदम काळाकाडीमध्ये फिशिंग करणार एक्सपर्ट. माझी तिकीट काढली त्याच्यातच. आणि आपले दाजी काका पण येतात आहे पुढे. चला जाऊया बघूया काय काय. समुद्र बघू शकता. आज शांतता दिसते समुद्रात. काय म्हणजे काल जे असं लाटा मोडत होते ना तसे आज नाही, शांत आहे समुद्र. मस्त प्लेस आहे मित्रांनो, तुम्ही येऊ शकता. हां हे महादेवाचं मंदिर आहे आणि आपण त्या साईडला जाणार आहे खडपांवर. जाऊया आणि बघूया काय भेटते काय नाही. आणि आपले दाजी येतात आहे ते मेन आहेत कारण की ते इथेच असतात. त्यांच्याबरोबर जातोय कारण की आम्ही नवीन असल्यामुळे कळत नाही कुठे फिशिंग करायचं काय करायचं आणि भीती पण असते. पण एक सोबत गावकार व जाणता माणूस असलं तर काही टेन्शन नसतं, त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन जातोय. मित्रांनो आता आपण आलो समुद्रावर गरवायला. तर सकाळी पण आलेलो, सकाळी काय भेटलं नाही, जेवलो वगैरे आणि परत आता संध्याकाळी आलो. तर आता गरवतोय तुम्ही बघू शकता. आणि आता सनसेट होत आलाय हे बघा, डेंजर सनसेट. आणि इकडे बीच आहे. हा एक कोंडुरा बीच. आणि आपण या प्रशांत पेडणेकरच्या घरी आलो, आपला भाऊ आहे. तर 3-4 दिवस खूप मजा केली, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. तर आता हा शेवटचा दिवस आहे, उद्या ट्रेनमध्ये बसायचं आहे. तर थोडीफार बघू आणि कुठले कुठले मासे लागतात आहे ते बघू आणि मग तुम्हाला भेटतो. बहुतेक लागतील नाही लागतील काय माहिती, पण एक आपलं एन्जॉयमेंट म्हणून आम्ही गरवतो आहे. मित्रांनो हा ऐसा आपले कुर्ली आहेत आणि आता करळ कुर्ली आहे. काल आम्ही पकडले. हे असे लगेच निघतं बघा कवच पेटी. खडपी मासे याला खातात बघा, कवच निघते. आता तो त्या गरला लावणार काट्याला आणि मग तो मारणार लांब. बघू किती लांब मारतो आणि काय भेटतंय की नाही. आणि एक खेकडे काल आम्ही पकडलेत रात्री काही शूट नाही केलं. पण आता ऐसा लावेल आणि फेकेल. दुसरी गळ टाकली, हा एक निघालाय. चालू आहे, मी पण आता मारतो. मी शिकतोय, नवीन आहे सध्या. बघू आपला भाऊ आपला ट्रेनर आहे. असंच आलेलो आम्ही टाइमपासला, दोघंच आलेलो. आणि एक पहिल्या घरीत लागली, दुसऱ्या घरी पण लागली. आता मी मारतो, बघतो आपल्याला काय लागतंय. बघा हे 2 आपल्या घरी यायला लागले. आणि मगाशी व्हिडिओ काढला नाही कारण की पकडायला कोण नव्हतं, त्यामुळे दाखवलं नाही घरीला लागले ते. आता चाललो आम्ही घेऊन आणि काळोख पण होत चाललं आहे. जास्त वेळ थांबणं पण बरं नाही, त्यामुळे आम्ही चाललो आहे. आता निघतो. तो ऐसा घेतला का दुसरा? तो दुसरी होती ती. हां आम्ही 2 मासे पकडले आहेत आणि आता चाललोय घरी. काळोख पण होतोय. मग अशी गळीला लावली ते दाखवलं नाही तुम्हाला कारण की परत तो एकटा होता, मी पण एकटा होता, कॅमेरा पकडायला कोण नव्हता. आता इथून आपल्याला वर जायचं आहे, वरून तिकडे जातं आहे
किती मेहनत करावी लागते बघा मासे पकडण्यासाठी. मातीची झाडे बघा, काटे बिटे बघा कसले. आणि आता परी बघा कसं चढावं लागतं. उभा खराब आहे, उभा. ऑलराऊंडर प्लेअर चढलेला आता माझी वेळ आहे. मित्रांनो बघा कशी मासे आता खेळत नाही. हो, आता एवढ्या वर आम्ही आलेलो तर इथून समुद्र बघा, या सनसेट बघा. अशीच एन्जॉयमेंट काही भेटत नाही आम्हाला, खाणं फक्त टाइमपास आणि एन्जॉयमेंटसाठी आलेलो. ते बघा हे किती सेकंद आहे? मित्रांनो हे बघा, हे किती सेकंद आहे? टाच. चल खालून चला, वरून समुद्र बघा बघा, चौकास रे. चला मित्रांनो एकदा चालू वरून समुद्रात. हा बघा वरून समुद्र आणि हा सनसेट होते. तुला जाऊया काळोख व्हायच्या आधी. आणि आता वेंगुर्ला जाणार आहोत. वेंगुर्ला बंदरला जाणार आहे, थोडीफार शॉपिंग करायची आहे. आणि एवढ्यात काय नव्हतं एवढं, आम्ही पण असंच आलेलो टाईमपास करायला, पण 2 मासे भेटले. आणि हा व्हिडिओ 2-3 दिवसाचा मिक्स आहे. सकाळी पण आलेलो, आता बघ सकाळी वेगळे कपडे होते, आता वेगळे कपडे आहेत. सकाळी दुपारी फ्रेश वगैरे जेवण वगैरे आलेलो आणि आता चाललो घरी काळोख व्हायच्या आधी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर चला, तुम्ही समुद्र बघा खवळला आहे नुसता. पावसाचं वातावरण आहे 1-2 दिवसात, त्यामुळे सगळ्या बोटी बिटी पण बाहेर आहे. आणि आम्ही आता चाललो आहे घरी. तर चला आणि परतीचा प्रवास करायचा आहे. टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.